प्रशांत जगताप यांनी अखेर काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। आपल्यासोबत पुण्याचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे जी आहेत। शिंदेजी, प्रशांत जगतापांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे, स्वागत आहे। आतापर्यंत तुम्हाला या संदर्भात कल्पना होती का ते तुमच्याकडे येणार आहेत? बरेच म्हणजे वेगवेगळ्या पक्षातील जे नेते आहेत ते त्यांच्या मागे होते। कोण मागं होतं मला माहीत नाही, पण त्यांची काय चॉईस होती। पण पुणे शहर काँग्रेसला त्याच्या संदर्भात त्यांनी काही चर्चा केली नाही। त्यांनी सरळ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांशी, प्रदेशाध्यक्षांची चर्चा केली, त्यांना विनंती केली। त्यांची विनंती त्यांनी मान्य करून आता मी पण ऑनलाईन पाहिले की आता त्यांची पक्षप्रवेश चालू आहे। म्हणजे अर्थात तुम्हाला याची कल्पना नव्हती का ते पक्षप्रवेश करणार आहेत? त्यांनी तुम्हाला कल्पना दिली नव्हती का? एकही पुण्यातील काँग्रेसचे कुठलेही म्हणजे नेते त्यांच्यासोबत आज दिसत नाहीत तिथं पक्षप्रवेशच्या वेळेस। मी तेच तुम्हाला सांगतो, कदाचित आम्ही ह्या निवडणुकीच्या गडबडीतनं धावपळ करू नये म्हणून आमच्या प्रदेश अध्यक्षांनी आम्हाला बोलवला नसेल, पण प्रदेश काँग्रेस कमिटीने निर्णय घेतलाय त्याचं आम्ही स्वागत करतो। त्याच वेळेस त्यांना म्हणजे अर्थात पक्षात आल्यानंतर त्यांना काय स्थान दिलं जाईल आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने निवडणुकीत त्यांचा रोल असेल, कारण त्यांनी हे पहिल्यापासून स्पष्ट केलेलं आहे की मी निवडणूक लढणार। हो, निवडणूक लढणार असे ते पहिले तिथूनही उमेदवार होते आणि पक्ष त्यांचा यथोचित मान राखेल, त्यांना इथूनही उमेदवारी दिली जाईल, त्यात काही वाव नाही। अर्थात आज म्हणजे स्वागत कराल, आनंद आहे, ताकद वाढेल कुठेतरी काँग्रेसची पुण्यामध्ये प्रशांत जगताप आल्यानंतर? निश्चितच ताकद वाढेल। ते त्यांच्या प्रभागामध्ये त्यांची आई निवडून आलेल्या होत्या आणि गेल्या वेळेला त्यांना तो पूर्ण प्रभाग त्यांनी राष्ट्रवादी म्हणून लढला होता, तर त्यामध्ये त्यांचे 2च सीट आले त्या 4मधनं। पण आता त्यांना पूर्ण काँग्रेस पक्षाची सुद्धा साथ मिळेल। त्या भागामध्ये आमचे नेते बाळासाहेब शिवरकर आहेत, त्यांचीसुद्धा साथ मिळेल। ते मिळाल्यामुळं त्यांच्या प्रभागामध्ये 4ही सीट आमच्या येऊ शकतील, 2 त्यांचे आणि 2 आमचे। पक्षप्रवेश त्यांचा झाला आहे, वरिष्ठांसोबत काही चर्चा झाली आहे का? किती सीट्स त्यांना सुद्धा म्हणजे अर्थात त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते सुद्धा काँग्रेसमध्ये आता प्रवेश करतायत, अनेक इच्छुक सुद्धा आहेत असं देखील माहिती मिळते। आणि काही तुम्ही म्हणत होतात काही तडजोडी तत्व हेच घेऊन आलेत का? काही पहिले सेटलमेंट केलेली आहे, किती जागा मिळणार, काही वेगळ्या गोष्टींवर सुद्धा बोलणं झालंय? मी आपल्याला परत एकदा सांगतो, प्रशांत जगताप माझा जरी ज्युनियर सभागृहामध्ये असला तरी तो माझे महापौर, त्यांच्यावर मी काम केले 15-20 वर्ष। ते येत असतील त्यांचं स्वागत करतो, पण जर त्यांनी राष्ट्रवादी जर आयडियोलॉजीच्या मुद्द्यावर जर सोडली असेल तर मग काँग्रेस पक्षामध्ये येताना आयडियोलॉजीच्या व्यतिरिक्त दुसरं काही मागितलंच नाही पाहिजे, हा सर्वप्रथम। त्याच्यानंतर जर त्यांनी जर काही मागत असतील, मला जे माहीत नाही अटी शर्ती तुम्ही म्हणता तसं, तर मग त्यांनी त्यांचा पक्ष आयडियोलॉजीवर सोडला नाही। म्हणून मला त्यांच्या बोलण्यावर विश्वास आहे की त्यांनी आयडियोलॉजीवर पक्ष सोडला, त्यांची कोणतीही सीटांसाठी मागणी नसेल। काँग्रेस पक्षाची कार्यपद्धती वेगळी असती। ते ज्या पक्षामध्ये एवढे दिवस काम करत होते तिथं एका नेत्यांच्या आदेश आला की तेवढं व्हायचं। इथं पार्लिमेंटरी बोर्ड बसते, इथं समन्वय समिती बसते, इथं मुंबईला पार्लिमेंटरी बोर्ड बसते, प्रदेशाध्यक्ष सर्वांबरोबर चर्चा करून मग तिकीटं फायनल होतात। आणि काँग्रेस पक्ष जिथं निवडून येण्याची क्रायटेरिया असेल, जिथं निष्ठावंत असेल, त्यांना पहिला न्याय देईल। तोच न्याय आणि तोच सगळा प्रोसेस प्रशांत जगतापांनाही लागू होते। निश्चितच जर ते काँग्रेस पक्षात आले आहेत तर काँग्रेस पक्षाची जे काही नियमावली असेल, जे संस्कार असतील, जे पद्धत असेल, मी त्यांना आठवण करून एकदा दिली होती की काँग्रेस पक्षामध्ये जरी तुम्हाला एखादं व्यक्तिगत तुमचं मत असेल आणि ते जर मान्य केलं नाही, वरनं आदेश आला, तर ते मत बाजूला ठेवून त्या आदेशाची तुम्हाला अंमलबजावणी करावी लागते। तेवढी मानसिकता ठेवून काँग्रेसमध्ये यावं। अर्थात जे काँग्रेसचे नियम आहेत, ज्या पद्धतीने गेले अनेक वर्ष काँग्रेस चालती, तेच सगळं पद्धत प्रशांत जगतापांनी देखील स्वीकारली आणि आता ते पुण्यामध्ये अर्थात पुण्याच्या काँग्रेसमध्ये या ठिकाणी सामील होते। आणि अर्थातच पुण्यातील शहर अध्यक्ष अरविंद शिंदे देखील त्यांचं स्वागत करतायत आणि नक्कीच महानगरपालिकेच्या या निवडणुकीत त्यांची ताकद वाढेल असं देखील ते या ठिकाणी व्यक्त करतायत। कॅमेरामॅन विजय राऊतसह मिमिकी घई, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।